राष्ट्रवादी माफ करा, आता बातम्या पाहूयात सविस्तर। काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे आणि 2 दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा रण पेटलंय। गुरुवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे राहुल गांधी यांच्या सावरकरांसंदर्भातल्या टीकेनं महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू झाल्याचं चित्र आहे। अंग्रेजों से पेंशन लेते थे, अंग्रेजों के लिए काम करते थे। कुठेतरी लिहून देतो त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहमाहित नाही। फडणवीस जी देखना चाहते हैं इसको वो भी देख लें। तो मैं तो इसमें बहुत क्लियर हूँ, सावरकर जी ने अंग्रेजों की मदद की। महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यवीराचा अशा पद्धतीचा अवमान महाराष्ट्राची जनता सहन करणार नहीं। यात्रा को रोकने के लिए रोक दीजिए, कोई प्रॉब्लम नहीं है, रोक दीजिए। स्वतः राहुल गांधी म्हणाले थांबवून दाखवा। यांना उत्तर दिलंच पाहिजे आणि योग्य प्रकारे उत्तर दिलं पाहिजे आणि ते उत्तर आपण देऊ। हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र जनतेचा अपमान आहे, हा खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा अपमान आहे। अंग्रेजों ने कहा आ जाओ हिंदुस्तान के खिलाफ हमारे साथ काम करो, सावरकर जी ने हाथ जोड़े, कहा हाँ जी। निर्लज्जपणे वागायचं हे जे काही काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी करताय, महाराष्ट्रातली जनताच त्यांना उत्तर देईल। वाद वाढणार असं दिसतंय, पण यात्रा थांबणार का माहीत नाही। राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला जातोय। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी तर ही यात्रा थांबवावी अशी थेट मागणी सरकारकडे केली। सर्व शिवसैनिकांना पण मी आवाहन करतो की जसं आपण विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललेलो, जसं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मणिशंकरच्या वेळी जोडे मारो आंदोलन केलं होतं, तेच आंदोलन आता आपण राहुल गांधींच्या विरुद्ध करूया। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी देखील सावरकरांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांना जोडे हल्ले होते। सरकार को लगे कि भारत जोड़ो यात्रा को रोक देना चाहिए तो रोकने की कोशिश कीजिए। काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केल्यानंतर भारत जोडो यात्रेवरून सुरू झालेला हा कलगीतुरा। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुन्हा एकदा माफीवीर म्हणत निशाणा साधला। याच मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करत ठिकठिकाणी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। राहुल गांधींच्या विधानाविरोधात एकीकडे सत्ताधारी रस्त्यावर उतरलेले असताना दुसरीकडे भारत जोडो यात्राच रोखण्याची मागणी करण्यात आली आहे। भारत जोडो जे यात्रा चालू आहे त्या यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी जी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल जे वक्तव्य केले ते अत्यंत निंदनीय वक्तव्य केलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन आपण ही भारत जोडो यात्रा आहे ती खऱ्या अर्थाने थांबवावी महाराष्ट्रात आणि त्यांना महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं राज्य आहे, त्यांच्या विचारांचं राज्य आहे हे त्यांना दाखवून द्या। आणि सर्व शिवसैनिकांना पण मी आवाहन करतो की जसं आपण विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललेलो, जसं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मणिशंकरच्या वेळी जोडे मारो आंदोलन केलं होतं, तेच आंदोलन आता आपण राहुल गांधींच्या विरुद्ध करूया। भारत जोडो यात्रेला जेव्हा देशानं नाकारलं म्हणून आपण सावरकरांचं नाव पुढे घेऊन माध्यमांची जागा व्यापू इच्छिता, काय उद्देश आहे तुमचा? दुर्दैव तर या गोष्टीचा आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी देखील सावरकरांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांना जोडे हल्ले होते आणि त्यांचे नातू आदित्य ठाकरे त्या राहुल गांधीच्या गळ्याला गळे भिडवत आहेत। कुठे गेली विचारधारा तुमची? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी तर राहुल गांधींविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची
यात्रा महाराष्ट्रात रोखली पाहिजे असं सावरकरांचं म्हणणं आहे. शिंदेसाहेब तुम्ही बंड केलं म्हणता, मी एवढं तुम्ही क्रांती केली. मला दुःख होत 2.5 वर्ष बाळासाहेबांची शिवसेना पुढे चालली आहे. क्रांती केली आणि पुन्हा ती सेना जिवंत केली. दगाफटका झाला तर काय होतो हे आपण 2.5 वर्ष भोगलेलं आहे. जर उद्या कुठे केंद्रात दगाफटका झाला तर जे 10 वर्षात केलं ते सगळं जाणार आहे. म्हणून एकच सांगतो, एकच निर्धार करा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. सावरकरांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी थेट भारत जोडो रोखण्याची भाषा करत असताना राहुल गांधींनीही यात्रा रोखून दाखवाच असं म्हणत सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं. रोक दीजिए, कोई प्रॉब्लम नहीं है, रोक दीजिए. देखिए, किसी का कोई विचार हो उसको रखना चाहिए, और अगर सरकार को लगे कि भारत जोड़ो यात्रा को रोक देना चाहिए तो रोकने की कोशिश कीजिए, करिए. एकीकडे सत्ताधारी भारत जोडो यात्रा रोखण्याचे विधान करत असताना तिकडे मनसेनं थेट यात्रेत जाऊनच राहुल गांधींच्या निषेधाची तयारी सुरू केली आहे. शेगावमध्ये राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याची तयारी मनसेने केली आहे. एकंदरीतच राहुल गांधींच्या सावरकर विरोधी विधानानं महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच स्वातंत्र्य लढ्याशी ज्यांचा संबंध नाही त्या संघानं सावरकरांच्याबद्दल बोलू नये असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा भारतरत्ननं सन्मान करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली. सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा चर्चेत. उद्धव ठाकरेंची आग्रही भूमिका. मवियानं विरोध केला, केसरकरांचा आरोप. राज्यात सत्ताधारी विरोधक आमने सामने. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगवास भोगला. मात्र देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष उलटल्यानंतरही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारतरत्नानं सन्मान करण्यात आला नाही. देशवासियांची ही मागणी पूर्ण झाली नाही. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नानं सन्मानित करण्याची मागणी संजय राऊतांनी केली. हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा. का दिला जात नाही? इतकंच कशाला? हिंदू हृदय सम्राटांविषयी आपल्याला इतकंच प्रेम आहे तर बाळासाहेब ठाकरेंनाही सावरकरांच्या बरोबरीने भारतरत्न मिळाला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केलाय. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नाही अशा मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. म्हणजे मी समजू शकतो की तुम्ही कुठे होता, आम्ही तेव्हा नव्हतोच, पण ज्यांना आता 1-2 वर्षामध्ये 100 वर्ष होणार आहे त्या अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा तेव्हा होता, पण स्वातंत्र्य लढ्यापासून जे 4 हात लांब होते त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये त्यांना, आणि त्यांनी त्याच्याबद्दल प्रयत्न करू नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्नानं सन्मानित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र त्यांची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेनं केला. महाविकास आघाडीच्या सरकारनं केलेल्या कृत्यांचा पाढाच दीपक केसरकरांनी वाचला. ज्यावेळेला महाविकास आघाडीचं राज्य होतं त्यावेळेला हा प्रस्ताव आलेला होता. त्याला टेक्निकल रिझन दाखवून हा प्रस्ताव सुद्धा घेतला नाही. म्हणजे हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि सावरकरांच्या बद्दल अपशब्द बोलले तरी त्याच्यावर काही रिॲक्ट व्हायचं नाही. त्यांना भारतरत्न देण्याच्या संदर्भात पाठिंबा द्यायचा नाही. हे प्रकार सगळे झाले ते महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेले आहेत. त्याच्यामुळे तत्वासाठी बाळासाहेबांच्या विचाराला त्याग करणं हा ज्याचा त्याचा ऑप्शन आहे. आम्ही काय त्यांना म्हणणार नाही की तुम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चला. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात
सक्रिय होते की नाही याचं उत्तर त्यांना मिळेल. स्वतः डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य पूर्तीच्या अभियानामध्ये सक्रिय होते. स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अजून भारतरत्नानं सन्मानित करण्यात आलेलं नाही, याची प्रत्येक भारतीयाला खंत वाटते. राजकीय पक्ष ही मागणी पूर्ण करण्याऐवजी या संवेदनशील मुद्द्याचं राजकारण करतात, हे अत्यंत वेदनादायी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं, तर काँग्रेसनं या सगळ्या विषयात परखड भाष्य केलंय. सर, मैं आपका नौकर रहना चाहता हूं. ये मैंने नहीं लिखा, ये सावरकर जी ने लिखा. काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी गोत्यात आली. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात संताप व्यक्त केला जातो. ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करतात. तर दुसरीकडे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झालेत. 2019 मध्ये शिवसेनेनं महाविकास आघाडीत प्रवेश केला. तेव्हापासून शिवसेनेचं हिंदुत्व मवाळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातो. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाचा नेहमीच पुरस्कार करतं. पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे अधिकार असतात, तरीही 8 वर्षात सावरकरांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. जे राहुल गांधी बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतीव आदर आणि प्रेम निष्ठा आहेतच, पण ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, अतीव हाल अपेष्टा सोसल्या, तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याची आज गरज आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्यामुळे काँग्रेसचीही गोची झाली आहे. काँग्रेससोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे. या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीनं सत्ताही उपभोगली. मात्र राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नाही असं स्पष्टपणे उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. त्यामुळे राहुल गांधी एकाकी पडल्याचं चित्र आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण राज्यघटनेनं लोकशाहीत बोलण्याचा, काही मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल राहुलजींनी त्यावर वेगळं काही मत असेल तर त्याचा प्रतिवाद केला पाहिजे. त्यांनी प्रतिवाद करावा आणि दाखवून द्यावं का राहुलजी बोलतात ते खोटं आहे, ते चुकीचं आहे, असं दाखवून दिलं तर संपतो विषय. शेवटी आपण याच्यामध्ये संवादाला महत्व आहे. लोकशाहीमध्ये त्यांनी त्यापासून संवाद करावा. महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्यापासून 4 हात दूर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये अंतर वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. एकंदरीतच घटक पक्षातील वाढणारं हे अंतर आघाडी दुभंगण्याची सुरुवात ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा सावरकरांचा हा सगळा वाद पुढचे काही दिवस असाच सुरू राहील, यात काहीच शंका नाही. बोलूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात राजकीय चर्चांना सध्या चांगलंच उधाण आलंय. गुजरात निवडणुकांच्यासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत अमोल कोल्हे यांचं नावच नाही, त्यामुळे ते नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिर्डीमध्ये आयोजित केलेल्या चिंतन शिबिराला कोल्हे गैरहजर होते. त्यातच स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचं नाव वगळण्यात आलंय. मागच्या 3 वर्षात अमोल कोल्हे यांनी मतदारसंघाला वेळ दिला नसल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. सेलिब्रिटी असलेल्या अमोल कोल्हे यांच्या स्टारडममुळे वरिष्ठ नेत्यांची अडचण होत असल्याचा मुद्दाही मांडला गेला. त्यामुळे पक्षांतर्गत टीकेला त्यांना सामोरं जावं लागतंय. आता मात्र असं कळतं की राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीतून गुजरातच्या इलेक्शनमधून खासदार साहेबांना मात्र वगळलं जाते. ते भाजपमध्ये प्रवेश करतात की काय मला माहीत नाही, परंतु
खरं तर सेलिब्रिटी माणूस हा आपल्या मतदारसंघाला किती वेळ देणार हे लोकांनाही माहिती होतं. आज तुम्ही पाहताय खासदार साहेबांनी या 3-4 वर्षामध्ये जेवढी जी शिरूर लोकसभा मतदारसंघाची कामं रखडलेली होती ती संपूर्ण कामं त्यांनी करण्याचा सपाटा लावला. त्याच विरोधकांना बोलण्यासाठी काही नसलं की विरोधक ही मंडळी करत असतात. खासदार अमोल कोल्हे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली. शिवप्रताप गरुड झेप सिनेमाच्या निमित्तानं ही भेट झाली होती. पण या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र चांगलेच नाराज झाले. तर भाजप कार्यकर्त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. त्याची जी इतिहास परंपरा आहे ती पुढे जागृत ठेवण्यासाठी त्यांना जर काही येणाऱ्या भविष्यासाठी वाटचाल करायची असेल तर त्यासाठी त्यांनी भाजप हा पक्ष जर त्यांनी निवडला असेल किंवा त्यांना निवडायचा असेल तर त्यासाठी नक्कीच भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टीचं स्वागत करेल. राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू झालेल्या सर्व राजकीय चर्चा मात्र साफ नाकारली आहेत. जी प्रलंबित कामं आहेत ती प्रकर्षाने डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी ही चांगल्या पद्धतीने मार्गी लावलेली आहेत आणि त्या मार्गी लावण्याच्या प्रयत्नामधून जर कुठल्या BJPच्या वरिष्ठ पातळीवरच्या मंत्री महोदयांना जर भेटणं होत असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही गैर नाही. चिंतन शिबिराला गैरहजेरी, मतदारसंघात कमी झालेल्या भेटी यामुळे खासदार अमोल कोल्हे वेगळी भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कोल्हे यांनी नवी गरुड झेप घेतली तर नवल वाटणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव. अर्थात ही गरुड झेप होणार का आणि कधी, तर राजकारणात वेळ हे सगळ्याचं सर्वोत्तम उत्तर असतं. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलन चांगलंच चिघळलंय. एकरकमी FRPचा कायदा हिवाळी अधिवेशनात संमत करावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता आर-पारची लढाई सुरू केली. त्यामुळे ऐन थंडीमध्ये ऊसाचं आंदोलन चांगलंच गरम झालंय. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. कोल्हापूरसह सातारा, सांगलीत ऊस आंदोलन चिघळलं. ऊसाच्या गाड्या अडवल्या, वाहनं पेटवली. राज्य आणि केंद्राकडून उपेक्षा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप. पश्चिम महाराष्ट्राची खरी ओळख ही ऊस उत्पादक पट्टा अशी. यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू झालाय. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना या ऊस गळीत हंगामात FRPच्या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसतंय. स्वाभिमानीच्या या आंदोलनाला साखर पट्ट्यातच कारखानदार आणि त्यांच्या समर्थकांनी आव्हान देत ऊसाची वाहतूक सुरू केली. परिणामी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्याच्या इंदोली गावात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवला. सांगलीमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाची हवा सोडण्यात आली. तर कोल्हापुरात ऊस तोडणी आणि ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्याही अडवल्या गेल्या. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. स्वाभिमानीचं आंदोलन म्हणलं की नाही म्हटलं तरी न्याय हक्काचं आंदोलन, त्याच्या सोबत स्वाभिमानीची एक हुकमत आणि दहशत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे. त्या अनुषंगानं हे आंदोलन साखर कारखान्यांना, शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचा न्याय देईल असा मला विश्वास वाटतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं थेट मागण्या केल्या आहेत. एकरकमी FRPचा कायदा हिवाळी अधिवेशनात संमत करावा. साखरेची किमान विक्री किंमत 31 वरून 35 करावी. सर्व प्रकारच्या इथेनॉलमध्ये प्रति लिटर 5 रुपयांची वाढ करावी. इथेनॉल विक्रीमध्ये शेतकऱ्याला 70% हिस्सा मिळावा. एवढंच नाही तर खुल्या साखर निर्यात धोरणाअंतर्गत साखर निर्यातीला परवानगी द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आज आम्ही 17 आणि 18 2 दिवस ऊसतोड बंद असं आंदोलन आम्ही केलेलं आहे. परंतु काही कारखानदार बेजबाबदारपणे ऊसतोड बंद करण्याऐवजी ऊसतोड चालू ठेवत आहेत आणि त्यांना हा आमच्या शेतकरी संघटनेचा इसका आम्ही दाखवल्याशिवाय राहणार. दरम्यान स्वाभिमानीच्या या आंदोलनाला साखर कारखानदारांनी जरी आव्हान दिलं असलं तरी शेतकऱ्यांनी आंदोलनात उडी घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. आमचा शेतकरी संघटनेला पूर्ण पाठिंबा आहे. त्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. पूर्ण एकरकमी FRP मिळाल्याशिवाय आम्ही ऊसतोड चालू ठेवणार नाही. आम्हा शेतकऱ्यांना खूप पैसे मिळालेले आहेत.
आणि संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते, म्हणून आम्ही संघटनेबरोबर नेहमी असतो आणि आजही आम्ही ऊसतोड माझी स्वतःची बंद करून आम्ही आज इथे रस्त्यावरती आलेलो आहे. राज्य सरकारकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांकडे यापूर्वी कानाडोळा केल्यामुळे अनेक ठिकाणी उद्रेक झाला होता. आंदोलनाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हा प्रश्न आणखी चिघळू नये म्हणून सरकारनं वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे, एवढं मात्र खरं. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. ब्रेकनंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गुरुवारी 10वा स्मृतिदिन. शिवाजी पार्कवरच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्यांना जोरदार टोलेही लगावले. पाहूयात एक खास रिपोर्ट. शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये. शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये. विचार व्यक्त करायला कृती असावी लागते. कृती नसेल तर तो विचार हा विचार राहत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा, भाजपला लगावले टोले. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गुरुवारी 10वा स्मृतिदिन. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. ठाकरेंचा पक्ष आणि शिंदेंचा पक्ष यांच्यात एकीकडे दावे प्रतिदावे सुरू असताना ठाकरेंचा पक्ष आणि भाजप यांच्यातही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिवाजी पार्कवरच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तिथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये असा टोला लगावत थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. आता शिवसेना प्रमुखांबद्दलचा त्यांचा उमान हा बाहेर आलेला आहे. असो, अनेक शिवसेना प्रेमी आहेत, शिवसेना प्रमुख प्रेमी आहेत. त्यांनी सुद्धा त्यांचं प्रेम आणि त्यांच्या भावना व्यक्त करायला काही हरकत नाहीये. मात्र ते करताना याचा कुठे बाजार होऊ नये ही माझी एक नम्र भावना आहे आणि त्या दृष्टीने विचार करूनच बाजारूपणा त्याच्यामध्ये दिसता कामा नये. कारण विचार व्यक्त करायला कृती असावी लागते. कृतीतून सुद्धा विचार व्यक्त होतात. कृती नसेल तर तो विचार हा विचार राहत नाही, केवळ एक बाजारूपणा आहे. म्हणून शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर लगेचच शिंदे पक्षाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार केलाय. बाळासाहेबांचा बाजार करू नये हे आम्हाला मान्यच आहे, शिवाय सावरकर यांचा विचार हाच बाळासाहेबांचा विचार होता असंही म्हटलंय. वंदनीय बाळासाहेबांचा विचार मला असं वाटतं की तोच वीर सावरकरांचा विचार आहे. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये कुणीही त्याचा बाजार करू नये या मताशी आम्ही नक्कीच आहोत. पण वैयक्तिक जे लोक भाषणं करतात ते बाळासाहेबांचा विचार देखील जुमानत नाही. मग नक्की बाजारूपणा कोण करतंय हे वीर सावरकरांच्या टीकेवरनं स्पष्ट झालेलं आहे. बुधवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा ताबा सरकारनं घ्यावा अशी मागणी करणाऱ्या प्रसाद लाड यांच्यासह भाजपला सुनावत त्यांना देशातल्या सगळ्याच गोष्टींवर ताबा हवाय, मात्र जनता ठरवेल त्यांना तो ताबा घेऊ द्यायचा का नाही असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपला सगळ्याचाच ताबा पाहिजे, तो द्यायचा की नाही हे देशातल्या जनतेने ठरवायचं. जिथे त्यांना पूर्ण देशाचाच ताबा पाहिजे आहे तिथे या स्मारकाचं काय. त्याच्यामुळे सगळंच आपल्या गुडाखाली घ्यायचं हाच भाजपचा मनसुबा आहे. मनसुबे शेवटी आपल्या देशात लोकशाही आहे आणि मनात मांडे खाणे किंवा मनातले मांडे म्हणतात किंवा मनसुबे म्हणतात, हे बघायला स्वप्न बघायला हा लोकशाहीचा अधिकार आहे, तो त्यांनी जरूर ठेवला. बाळासाहेबांच्या निधनानंतर 10वा स्मृतिदिन अशा प्रकारे ठाकरे पक्ष आणि शिंदे पक्षातल्या कलगीतुऱ्याचा दिवस ठरेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता थेट जाऊयात ठाण्याला. ठाण्याच्या शिवसेनेच्या जुन्या आनंदमठ या कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. इथे त्यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला अभिवादन केलं आहे आणि आता इथे ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत.
एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या आनंदाश्रम इथे पोहोचलेले आहेत, जे टेंबी नाक्यावरचं शिवसेनेचं जुनं आनंद दिघे यांचं कार्यालय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10वा स्मृतिदिन. या निमित्तानं आज राज्यभरातून बाळासाहेबांवर निस्सीम प्रेम करणारे हजारो चाहते यांनी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. पण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही अयोग्य किंवा अनुचित प्रसंग घडू नये यासाठी कालच एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सर्व समर्थक, कार्यकर्ते, नेते, आमदार हे शिवाजी पार्कवर गेले होते. तर आज एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर जायचं टाळलं, पण ठाण्यातल्या आनंदाश्रम इथे मात्र त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, त्यांना अभिवादन केलं आणि यानंतर शिवसेनेच्या ठाण्यातल्या जुन्या प्रथेप्रमाणे इथल्या शाखेमध्ये ते सर्वसामान्य नागरिकांच्या काही समस्या जाणून घेतील. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे हे ठाण्याला आनंदाश्रम इथे पोहोचलेत. इथे काय काय कार्यक्रम असणार आहे? अजित, माझा आवाज पोहोचतोय? प्लीज, आपला आवाज येतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते ठाण्यातल्या टेंबी नाका येथील आनंदाश्रम येथे आलेले आहेत आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमन केलेले आहे. आज खरं तर शेकडो संख्येने शिवसैनिक असतील किंवा बाळासाहेबांचे चाहते जे असतील, हे सर्वजण जे आहेत ते दादरला ज्या ठिकाणी स्मृतीस्थळ आहेत तिकडे जाताना नमन करतात. पण सकाळपासून जे काही गोष्टी घडल्यात हे पाहता जी माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार मुख्यमंत्री यांनी तिकडे जाणं टाळलेलं आहे आणि थेट आनंदाश्रम इथे, जिथे आनंद दिघे यांनी स्वतःहून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो एक लावलेला होता, त्या फोटोला त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि त्या ठिकाणी नमन करून ते आता टेंबी नाक्यातल्या जे आनंदाश्रम आहे तिथे बसून लोकांच्या अजून काही समस्या आहेत का त्यांना बरेच लोक भेटायला आलेली आहेत. काही नांदेडवरून, कोल्हापूरवरून, जी लोक मुंबईला भेटायला आले त्यांना इकडे बोलून या ठिकाणी आता मुख्यमंत्री त्यांची भेटीगाठी घेत आहेत आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे किंवा त्यांचं काय काम आहे ते ऐकून घेतात, त्यानुसार पुढची प्रक्रिया करतायत. आपण दृश्यात जर पाहिलं असेल तर ज्या कोपऱ्यामध्ये आनंदची बसायची त्या ठिकाणी बसून मुख्यमंत्री जे आहेत ते आता जनतेची कामं करतायत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री जे आहेत इथे जवळपास 2 तास थांबणार आहेत आणि इथे सर्वांची चर्चा करून, सर्वांची भेटीगाठी घेऊन, लोकांची काय काम माहिती पाहून ते पुढे त्यांचे जे कार्यक्रम आहेत त्यानुसार जाणार आहेत. बरं अजित, ठाण्यातल्या याच टेंबी नाक्यावरच्या आनंदाश्रम मधली तू म्हणालास तशी परंपरा आहे की स्वतः आनंद दिघे इथे थांबायचे आणि बाळासाहेबांना साक्षी ठेवून, त्यांच्या फोटोला साक्षी ठेवून, त्यांना गुरु मानून, त्यांना अभिवादन करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ते सोडवायचे. अनेक वर्षांची परंपरा होती. तुलाही माहिती आहे, मग अगदी ठाण्यातल्या लहान लहान मुलांना क्रिकेटची बॅट आणि क्रिकेटचा सेट देण्यापासून ते शाळेच्या प्रवेशाचा विषय असो किंवा अन्य अनेक विषय इथे हातावेगळे केले जायचे. आज मुख्यमंत्री शिवाजी पार्कला गेले नाहीत, पण इथे त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला अभिवादन केलंय आणि आता इथून पुढे 2 तास तू म्हणालास ते असणार आहे. तिथे काय कार्यक्रम असणार आहे त्यांचा?
अजितपर्यंत आपला आवाज पोचू शकत नाहीये. तुर्तास अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पण मुख्यमंत्री आता आनंद आश्रम या शिवसेनेच्या ठाण्याच्या इथल्या कार्यालयात उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं घेतलेलं दर्शन आणि त्यानंतर करण्यात आलेलं शुद्धीकरण या क्रिया प्रतिक्रियांच्यावरून बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचं स्मृतीस्थळावर अभिवादन. ठाकरे सेनेकडून स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण. शिंदे समर्थकांच्या स्मृतीस्थळ भेटीवरून जुंपली. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी आरोप प्रत्यारोप. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक नेत्यांसह शिवाजी पार्कवरच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आणि अभिवादन केलं. पण याच भेटीवरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत शुद्धीकरणाचा वाद रंगलाय. मुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांसोबत खासदार अरविंद सावंत देखील उपस्थित होते. त्या स्मृतीस्थळावर ज्या श्रद्धेनं निष्ठेनं प्रचंड प्रेमानं शिवसैनिका हे स्मृतीस्थळ उभं केलंय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, त्या स्मृतीस्थळावर अशा अपवित्र लोकांनी येऊन त्यांना वंदन करणं हे सुद्धा गैर आहे. चीड आहे त्याची, गैर म्हणण्याची चीड आहे सर्वसामान्यांमध्ये. पण पाठीस सुराख उपसणारी अवलाद ही शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना गद्दारांची नाही, खुद्दारांची आहे. आणि म्हणून अशी लोक येऊन जर इथं येत असतील तर निश्चितपणं शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी त्या स्मृतीस्थळालाच गोमूत्राने आपल्या संस्कृती आणि संस्काराप्रमाणे स्वच्छ केलं. या शुद्धीकरणावरून दोन्ही पक्षात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. बाळासाहेबांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते असं म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तर दीपक केसरकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्यावरून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. कोणी किती काही सांगितलं, टीका केली, तरी बाळासाहेबांच्या विचाराची मशाल जी आहे ती फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते. नगरमध्ये आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बिनविरोध निवडून येणे, त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभे करण्याएवढे सदस्य त्यांच्याकडे न राहणं, याला मशाल म्हणतात का? याला बाळासाहेबांचा विचार म्हणतात का? बाळासाहेबांची शिवसेना म्हणतात का? बाळासाहेबांची शिवसेना आम्ही आहोत. एकंदरीतच बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या शुद्धीकरणाच्या प्रकारावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता सावरकरांचा मुद्दाही तापलाय. त्यामुळे या दोन्ही पक्षातला वाद आणखीन चिघळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी राज्यातल्या राजकारणावरती भाष्य केल्यानं मोठं वादळ उठलंय. पैशांसाठी आमदार 50 कोटींमध्ये विकले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत केला. राहुल गांधींच्या आरोपांवर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं जोरदार पलटवार केलाय. भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात असल्यानं राहुल गांधींनी राज्यातल्या राजकीय विषयांवर भाष्य करायला सुरुवात केली. अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवर निशाणा साधला. विरोधी पक्षातील आमदार सत्ताधारी पक्षासोबत जात असल्यानं विरोधी पक्षांची सफाई होत असल्याचा टोला राहुल गांधींनी लगावला. शिवसेना के एमएलए चल रहे थे, वो कह रहे थे 50 करोड़ रुपए उनको ऑफर किया था.
वो नहीं गए, बहुत सारे और गए। तो देखिए एक प्रकार से ऑपोजिशन की सफाई भी हो रही है। जो भी करप्ट लोग हैं, जो 10 करोड़ के लिए, 15 करोड़ के लिए, 50 करोड़ के लिए बिक जाते हैं, वो बीजेपी जा रहे हैं। अच्छी बात है। हिंदुस्तान में साफ सुथरे लोगों की कमी तो नहीं है, तो हमारे साथ आ जाएंगे। राहुल गांधी बेफाम आरोप करून भारत जोडो यात्रेला प्रसिद्धी मिळवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातो। राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींची राहुल गांधींना जाण नसल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। राहुल गांधींना सल्ला देणारी, माहिती देणारी टीम योग्य प्रकारे काम करत नाही असा चिमटाही काढण्यात आला। महाराष्ट्रात येऊन कोणी वातावरण खराब करत असेल आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रपुरुषांना, महाराष्ट्रातल्या सुपुत्राचा जर अपमान करत असेल तर ती महाराष्ट्राची जनता ही कदापि सहन करणार नाहीये। मी मागणी केली ती महाराष्ट्राच्या जनतेच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र जनतेचा अपमान आहे, हा खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा अपमान आहे। स्वातंत्र्याचा इतिहास दडपून, सावरकरांचा इतिहास दडपून खऱ्या अर्थाने काँग्रेसने आज आपली या देशाविषयी, आज काँग्रेसबद्दल आज या देशाविषयी घृणा निर्माण झाली। हा देश त्यांना कधी माफ करणार नाही, देशातली जनता त्यांना माफ करणार नाही। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं महाराष्ट्रात प्रवेश करून 2 आठवडे उलटून गेले। या कालावधीत भारत जोडो यात्रा कार्यकर्त्यांसह आणि स्थानिकांच्या प्रतिसादासह पुढे जात होती। मात्र भारत जोडो यात्रेचा फारसा गाजाबाजा झाला नाही। त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर आरोप करून यात्रेला चर्चेत आणण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा सवाल आता उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आता डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करतायत म्हणे। कारण जितेंद्र आव्हाड यांनी वृत्तपत्रांमध्ये ॲडव्हेटोरियल छापून जनतेच्या न्यायालयात धाव घेतली। जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये करमुसे यांचं ट्विट शेअर करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय। तर चित्रा वाघ यांनी आपल्या घरात काय चाललंय ते आधी पहा असा टोला जितेंद्र आव्हाड यांना लगावलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड वादामुळे चर्चेत आहे। त्यामुळे ॲडव्हेटोरियलच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीचा उल्लेख केला, तसंच झालेल्या आरोपांना उत्तर दिलं। सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि आक्षेपार्ह पोस्टमुळे मानसिक छळ होत असल्याचा दावा त्यांनी केला। तर चित्रा वाघ यांनी ट्विट करून करमुसेंच्या नावानं कांगाबाग करू नका, तुमच्या शहर अध्यक्षांनी काहीही आक्षेपार्ह विधान केलेलं नाही म्हणून पोलीस तक्रार मागे घेतली याची आठवण करून दिली। माझ्या कुटुंबियांवर बोलण्याआधी आपल्या घरात काय चाललंय ते पहा असा सल्लाही त्यांनी दिला। तुम्ही आमच्या परिवारावर बोलू नका, हे मला आव्हाड साहेबांना सांगायचं। आम्ही नाही बोलत तुमच्या परिवारावर आणि कधी बोलणारही नाही। आपण राजकारणात आहोत, तुमचं आमचं काय असेल नसेल पटत, मतभेद असू शकतात, पण त्यासाठी तुम्ही हे असं काही जे काही केलंय ते काही बरोबर नाही आणि म्हणून मी ती पत्र ट्विट केली। विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा दाखला देत टीका केली जाते। त्यामुळे आव्हाडांनी यावर खुलासा करणारं एक ट्विट केलं। मंगळवारी जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांना ट्विटच्या माध्यमातून प्रश्न विचारला, तुमच्या पतीचं अर्धनग्न छायाचित्र प्रसिद्ध झालं तर काय केलं असतं असा सवाल त्यांनी विचारला। त्यानंतर ॲडव्हेटोरियलच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा त्यांची बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पडत असताना जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली। त्यानंतर जितेंद्र आव्हाड वादाच्या मालिकेत अडकले। मारहाण प्रकरणी त्यांना अटक झाली। त्यानंतर त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला। या प्रकरणी त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला। एकंदरीतच जनतेत प्रतिमा खराब होत असल्यानं जितेंद्र आव्हाडांनी आता ॲडव्हेटोरियलच्या माध्यमातून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे। 2 दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा रण पेटलाय।
गुरुवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राहुल गांधींच्या सावरकरांवरच्या टीकेनं महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू झालाय. राहुल गांधींचं ते वक्तव्य अन पुन्हा वाद. राज्यात राजकीय हलकल्लोळ. उद्धव ठाकरेंची कोंडी. सावरकरांचे नातू आक्रमक. दादर पोलिसांत तक्रार. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलंय. 2 दिवसांपूर्वी राहुल गांधींनी वाशिममध्ये बिरसा मुंडाच्या जयंती दिनी बिरसा यांच्यावर स्तुतिसुमनं वाहताना थेट सावरकरांवर हल्लाबोल केला. तो उस टाइम के सुपर पावर थे, दुनिया में सबसे बड़ी शक्ति थी, और 24 साल के बिरसा मुंडा जी ने उनका मुकाबला किया और 1 इंच पीछे नहीं हटे और उनकी हत्या कर दी, उनको शहीद कर दिया गया. ये आपके चिन्ह हैं, ये आपको रास्ता दिखाते हैं. अब देखिए बीजेपी के चिन्ह को देखिए, आरएसएस के चिन्ह को देखिए. सावरकर जी 2-3 साल उनको अंडमान में बंद कर दिया. उन्होंने चिट्ठी लिखनी शुरू कर दी, हमें माफ कर दो, जो भी हमसे चाहते हो ले लो, बस मुझे जेल से निकाल दो. एकीकडे राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली आहे, तर दुसरीकडे भारत जोडो यात्रेतील आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या गळा भेटीनं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाले. आपण सगळे आज हा निर्धार करूया, बाळासाहेबांना मानवंदना देताना आपण हा निर्धार करूया की ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मरू दिला जाणार नाही. काय वाटेल ते झालं तरी तो विचार जिवंत राहील. आणि जोपर्यंत सावरकरांना अपमानित करणारे या देशामध्ये या सगळ्या अपमानित करणाऱ्यांचा विचार हा जमिनीमध्ये काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हणत गुरुवारी अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनाम्याची कागदपत्र सादर करत त्याचा अनुवाद सुद्धा वाचून दाखवला. मैं सिर्फ आखिरी लाइन पढ़ना चाहता हूं, अंग्रेजी में लिखी है तो मैं अंग्रेजी में बोल देता हूं. आई बेग टू रिमेन सर योर मोस्ट ओबीडियंट सर्वेंट वी.डी. सावरकर. हिंदी में ट्रांसलेशन कर देता हूं. सर मैं आपका नौकर रहना चाहता हूं. ये मैंने नहीं लिखा, ये सावरकर जी ने लिखा है. तर राहुल गांधींच्या या अनुवादानंतर सावरकरांचे नातू रणजित सावरकर चांगलेच आक्रमक झाले आणि उद्धव ठाकरेंनी देखील आपण राहुल यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं मत मांडलं. 27 वर्ष 13 वर्ष स्थलबद्धता आणि 14 वर्षाचा करावास असा एकमेव राजनेता आहे तो. त्याचा घोर अपमान. एक ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, पगार घेत होते. आप बोलो मैं काम करूंगा अशी काहीतरी मिमिक्री करून एक सावरकरांचा त्यांनी जो अपमान केला आहे की तुम्ही हिंदुस्थानच्या विरोधात मी काम करतो. जी हां असे आरोप कर जे राहुल गांधींनी जे पाप केलं आहे त्याच्या विरोधात मी गुन्हा दाखल केला आहे आणि मी विनंती केली आहे की ह्याच्या पोलिसांनी त्यांना त्वरित अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी. राहुल गांधी बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतीव आदर आणि प्रेम निष्ठा आहेतच, पण ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, अतीव हाल अपेक्षा सोसल्या, तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याची आज गरज आहे. एकंदरीत पुन्हा एकदा सावरकरांप्रती आपणच कसे खरे कैवारी आहोत हे दाखवण्याची जणू अहमहिमिका राज्यातल्या नेत्यांमध्ये लागल्याचं चित्र समोर येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.